सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजाचे। प्राध्यापक DS लहाने यांनी बुलढाणा येथे विधवा महिलांसाठी ऐतिहासिक कार्य सुरू केले आहे। विधवा विवाह सोहळे, पालकांचे समुपदेशन, विधवा परिषदा घेऊन त्यांनी सामाजिक बदलाचे पाऊल टाकले। याची दखल घेत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी लहाने यांचा सन्मान केला। मानस फाउंडेशनच्या कार्यावर खऱ्या अर्थाने प्रशासनाची देखील गौरवाची मोहर उमटली आहे। सामाजिक बदल हा सहजासहजी होत नाही, त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो। चांगली बाब असली तरी ती लोकांच्या मनी मानसी गळी उतरावी लागते। हेच काम प्राध्यापक DS लहाने आणि मानस फाउंडेशन करीत आहे। विधवा महिला यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी त्यांनी विधवा महिला परिषद, विधवा विवाह सोहळे व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले। हे कार्य ऐतिहासिक आहे, याची जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दखल घेत त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय समारंभात सन्मान केला। सकाळी 9 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली। प्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण केले, त्यानंतर प्राध्यापक DS लहाने यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे CEO कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडसाने, मानस फाउंडेशनचे उपाध्यक्ष पत्रकार गणेश निकम, प्राचार्य शहीनाताई पठाण, वृषाली दत्तात्रय लहाने, प्रज्ञाताई लाजेवार, अमोल रिडे, प्रतिभा भुतेकर, मनीषा वारे, किरण पाटील, दिनकर पांडे, गजानन मुळे यांच्यासह प्रशासनाचे विविध कक्षाचे अधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधवांची मोठी उपस्थिती लाभली। प्रशासनाने सन्मानित केल्याबद्दल मानस फाउंडेशनने आनंद व्यक्त केला। महाराष्ट्र 24 न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद।